हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आज मी माझं दिवसभराचं डेलीचं रुटीन घेते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळचा टायमिंग आता झालेला आहे आणि ब्लॉगला थोडीशी उशिरा सुरुवात केलेली आहे, परंतु आम्ही टिफिन करून दिलेला आहे आणि बाहेर एवढं छान ऊन पडलेलं होतं, तुम्हाला दाखवते. आता ना दिवाळी झाली ना तरी रोज पाऊस पडत होता आणि पावसामुळं ना ऊन हे नव्हतंच जास्त. तर आज ना खूप छान ऊन पडलं होतं. म्हटलं चला उन्हामध्ये ना 10 मिनटं तरी उभं राहावं. उन्हामध्ये थोडंसं ऊन घेतलं ना अंगावर की फ्रेश वाटतं, काम करायलाही उत्साह येतो, अजिबात आळस भरत नाही. म्हणून आज मिस्टरांना सकाळी 8:30 वाजता टिफिन दिला. ते काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण की त्यांना आज लवकर जायचं होतं. म्हटलं चला ते गेल्यानंतर इथून पुढं आपला ब्लॉग हा कंटिन्यू करू. ते गेल्यानंतर मस्त अशी ना मी इथं गॅलरीचा व्ह्यू बघत बघत ना छान ब्लॅक कॉफी घेतली. 8:45 वाजले असेल या टायमाला. 8:45च्या टायमालाच मी ब्लॅक कॉफी घेतली. अगोदर घ्यायला टाईमच नाही भेटला कारण की मिस्टरांना लवकर जायचं होतं. मग पटपट टिफिन बनवून दिला, भाकरी आणि भाजीचा. आणि नाश्ताही त्यांच्यासाठी पोहेच केले होते. म्हटलं घ्या आता सगळ्यांना पोहेच करूया. मग कॉफी घेतली आणि मीही म्हटलं चला ब्रश करूनच मी सकाळचा नाश्ता लवकर घेतला कारण की आता ठरवलं की टाईम टू टाईम आपण सुद्धा नाश्ता जेवण हे वेळच्या वेळेस करायचं. कारण की आपल्याकडे दुर्लक्ष केलं ना तर खूप हेल्थ इश्यू परत परत ना वाढायला लागतात. त्यामुळे म्हटलं टाईम टू टाईमच आता नाश्ता जेवण हे घ्यायचंच. मग नाश्ता केला आणि आता यूट्यूबवरच मी बघितलं होतं की 1 घास हा 32 वेळा चावून खायचा वेट लॉससाठी. तर ते मी करण्याचा प्रयत्न करत होते. मोबाईल बाजूला ठेवून ना म्हटलं आधी नाश्ता करून घ्यावा. हळूहळू सवय लागेलच. नाश्ता केल्यानंतर म्हटलं चला पटकन लगेच अंघोळ वगैरे करून घ्यावी कारण की अंघोळ झाले ना मग बाकीची कामं पुढं उरकतात. समजा आपलं देवपूजा वगैरे असेल तर अंघोळ झाली ना लगेच मी ना माझं स्किन केअर करून घेत असते कारण की परत ना दिवसभर टाईम नाही मिळत आणि आपण बिझी राहतो आणि आपल्याकडं दुर्लक्ष होतं. मी इथं लॅक्मेचं ना पीच मिल्कचं हे मॉइश्चरायझर आहे. मी ते लावतच असते थोडंसं हाताला आणि तोंडालाही. मी हे स्किन केअर करते ना तेव्हापासून तर मला हे म्हणजे हे प्रोडक्ट चांगलं वाटलं लॅक्मेचं. मी जे वापरते ते तुमच्यासोबत फक्त जस्ट शेअर करते. छान आहे आणि सकाळीच एकदा जर स्किन केअर करून घेतलं ना तर ते दिवसभर मग खरंच सांगते मला बघणंच होत नाही कारण की एवढी धावपळ असते मागं. नंतर मी लिप बाम लावला आणि ते लावल्यानंतर नंतर केस विंचरायला घेतले कारण की अगोदर केस विंचरत नाही. केसांना ना किती म्हटलं तरी थोडंसं ऑइल असतंच आणि नंतर आपला हात केसांना लागला की नंतर मग चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर मी लावत नाही. म्हणून अगोदरच मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावते, लिप बाम लावते आणि नंतरच मग केसांना हात वगैरे लावते. आता इथे केस वगैरे विंचरून घेते. आता केस खूप पातळ झाले. तुमच्याकडे काही उपाय असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ते झालं की म्हटलं चला आता आपली ड्युटी किचनमध्ये आले. अगोदर हात धुतला कारण की केस वगैरे विंचरली होती म्हणून. आणि हात धुतल्यानंतर आता सकाळी अहोंना भाकरी आणि रस्साभाजी मी देते. पण मुलांना काही भाकरी जमत नाही आणि रस्साभाजीही जमत नाही. त्यांच्यासाठी ना वेगळा स्वयंपाक करावा लागतो. कितीही त्यांना सांगितलं की भाकरी खावा हे खावा तरी ते काही खात नाहीत. लहानपणापासून टिफिनलाही त्यांना चपातीच असते. म्हणून ना मला ना त्यांच्यासाठी सुक्की भाजी आणि चपाती ही करावीच लागते. म्हणजे डबल स्वयंपाक करावा लागतो. मी देखील चपाती खात नाही म्हणून मलाही अहोंसोबतच मी भाकरी करून घेत असते. आणि आज ना त्यांना आता टिफिनला दोडक्याची भाजी केली होती. आता मुलांसाठी म्हटलं इथं भेंडी करावी. तर म्हटलं भेंडी आधी स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्याचं पाणी निथळेपर्यंत इकडे पीठ मळून घ्यावं. आता भेंडी मी ना धुवून घेते आणि चाळणीमध्येच ठेवते म्हणजे जेणेकरून ते पाणी आहे ना ते पूर्ण ना निथळून जाईल आणि नंतर मग आपण ते कट करायला घेऊया आणि तोपर्यंत इकडं पीठ मळायला घेऊया. आता इकडे भेंडी धुवून घेतली. तर पीठ मळायचं म्हटलं ना तरी फूड प्रोसेसर माझा थोडासा खराब झाला होता. मला ते हातानेच मळावं लागणार होतं. म्हटलं अगोदर ना भेंडीसाठी जे लागतं ना ते साहित्य बाहेर काढून ठेवावं. फ्रीजमधून ना मिरची वगैरे मी काढून ठेवली अगोदरच. आता साध्या सिंपल पद्धतीनेच मी भेंडी करते. मी काही जास्त हे करत नाही. गोल गोल कट करते आणि मिरची, जिरी, मोहरी, हिंग टाकून फक्त फ्राय करते. मुलांना तशीच आवडते. कूट वगैरे पण घालत नाही कारण की त्यांना ते आवडत नाही. इथं मी आता कालच मी दळण करून आणलं होतं गव्हाचं आणि ज्वारीचंही. गिरणीतून पीठ आणलं होतं. ते काय डब्यात भरलं नव्हतं अजून कारण की एक करतानाच टाईम खरंच जातो संध्याकाळचा सुद्धा. रात्रीच हे पीठ दळून आणलं होतं. म्हटलं आता नंतर डबे स्वच्छ साफ करून ते भरावं. आता फूड प्रोसेसर थोडासा खराब झाल्यामुळं हातानेच पीठ मळायचं मला इथं लागत आहे.
नाहीतर मी फूड प्रोसेसरमध्येच पीठमध्ये ते झटकेपट होतं आणि छान मळलं जातं बरं का. आणि त्याची सवय लागली ना, खरंच सांगते मला हाताने ना पीठच मळू वाटत नाही आहे. आता इथं मुलांपुरतंच फक्त मी पीठ मळणार आहे, कारण की आम्हाला पण चपाती आवडत नाही. मुलांना 2 टाईम चपातीच लागते. त्यामुळं पीठ हे मी संध्याकाळीही माझा आदर्श चपाती खातो आणि त्याला ना चपातीच लागते. त्यामुळे मी संध्याकाळसहित पीठ मळून घेते असते, कारण की परत परत ना मी पीठ मळत बसत नाही. सकाळीच एकदम मळलं ना, तर त्यातलीच मी थोडीशी कणिक 2 चपातीचीच मी संध्याकाळी ठेवत असते त्याच्यासाठी. बाकीचं समिधा वगैरे पण तिचं काही नसतं, चपाती खाते किंवा कधी-कधी भाकरीही खाते, असं काही नाही आहे. पण खरंच सांगते, सिटीमध्ये ना दिवस आपला ना याच्यातच जातो. ह्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही. त्यामुळं ना आपला टाईम याच्यात जास्त जातो बरं का. आता भेंडी इथं पीठ मळून घेतलं. भेंडी मी ना स्वच्छ कॉटनच्या कपड्याने ना मी पुसून घेते. म्हणजे ना ती नंतर आपण ज्यावेळेस भाजी करतो ना, त्यावेळेस ती जास्त चिकट होत नाही. बघा, म्हणजे हा माझा अनुभव आहे, मी तुम्हाला जस्ट शेअर करते. आता भेंडी स्वच्छ बघा कॉटनच्या कपड्यामध्ये मी पुसून घेतली आणि नंतरच ती आता कट करायला घेते. त्या अगोदर मिरचीही स्वच्छ धुवून घेते. आणि आता जास्त काही तिखट भाजी करायची नव्हती मला, म्हणजे थोडीशीच मी, जास्त तिखट मुलं खात नाहीत, त्यामुळं 2 किंवा 3च मिरच्या टाकते. इथं आता भेंडी मी पटकन म्हणजे गोल-गोल, गोल-गोल कट करून घेते. कारण की सकाळचा टाईम ना एवढा जातो ना, खरंच सांगते तुम्हाला. मोठं घर असेल ना, ते आवरावं पण तेवढंच लागतं. झाडू मारा, परत घराचं जिथल्या तिथं व्यवस्थित सगळं अरेंज करा, हे सगळं करता टाईम होऊन जातो. आणि इथं आता समिधालाही जायचं असतं लवकरच, मग ती जेवण करूनच जाते, टिफिन काही नेत नाही क्लासला जायला. त्यामुळं ना तिच्या क्लासच्या टायमाच्या अगोदरच मला हे काम करावं लागतं. म्हणून पटपट ना 2-2, 3-3 भेंडी घेऊन ना मी हे तर कट करत होते, तुम्हाला दिसतही असेल. आणि एक-एक करता खरंच ना सांगतो तुम्हाला टाईम होतो बरं का. आणि सकाळी आदर्शलाच तो 7ला स्कूलला जातो. त्याला मी 7लाच स्नॅक्स देते. प्रॉपर अशी चपाती भाजी तो नेत नाही, कारण की तो आल्यावरच तो जेवतो. मग इथं आता भेंडीची भाजी करायला घेतली. थोडंसं तेल टाकून घेतलं. तेलामध्येच मी इथं जिरी, मोहरी, आपले थोडंसं मी कढीपत्ता पण घालते आणि हिंग वगैरे हे सगळं काय असेल ते फोडणीला टाकून देते. आणि नंतरच मग हळद टाकून भेंडी शिजायला टाकते. आता तो 2:30 वाजता येतो आदर्श. मग आल्यानंतर तो चपाती भाजी खातो. सकाळी टिफिनला ना त्याने स्नॅक्स नेलं होतं, असं छोटं सँडविच वगैरे काय असेल ते, कारण की तो चपाती भाजी नेत नाही. तो म्हणतो की नाही, मी आल्यावरच जेवतो, कारण की तो जेवणाच्या टायमापर्यंत घरी येतो. त्यामुळे मी त्याला काही टिफिन देत नाही. पण मला उठल्यापासून मी तुम्हाला सांगते आता की तो 7 वाजता जातो, तर मला 5:45-6ला उठावंच लागतं. काहीतरी स्नॅक्स द्या, त्याचं आवरून द्या, परत दूध वगैरे तो जाताना घेऊनच जातो. असं करता म्हणजे 6 वाजल्यापासून ड्युटी ही चालूच राहते. तुमच्यासमोर आता मी सकाळचं 6 वाजल्यापासूनचं जे रुटीन आहे ना, ते एकदा मी नक्कीच शेअर करेल, की कसं असते माझी 6 वाजल्यापासून ते सकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी ते शेअर करेलच. आता इथं भेंडीची भाजी फोडणी टाकली मी. तेलामध्ये हिंग, जिरी, मोहरी, मिरची टाकली, कढीपत्ता टाकलं आणि भेंडीची भाजी अशी पद्धतीने मी साधी सिंपलच करते. कूट वगैरे काही टाकत नाही. आणि इथं आता मला ना टाईम कमी होता, म्हणून मी ह्याच्यावरती ना झाकण मारलं. नाहीतर मी भेंडीच्या भाजीवर ना झाकण कधीच ठेवत नाही, कारण की ती ना आणखीन चिवट आणि असे चिकट होते. पण आता टाईम होत आला होता, म्हटलं पटपट उरकण्यासाठी, म्हटलं भेंडी पटकन शिजेल यासाठी मी ना याच्यावरती ताट झाकलं, नाहीतर मी झाकत नाही. आता मीठ वगैरे लगेच घालून घेतलं, म्हणजे ते लवकर शिजेल. आणि आता इकडं म्हटलं चला लगेच चपात्या करायला घ्यावा, कारण की एक करता कितीही म्हटलं टाईम होतो. आता भेंडीची भाजी शिजेपर्यंत मी इकडं पटकन कट्टा आवरून घेतला, कारण की ना मग पसारा होत नाही, आणि पसारा झाला की काही सुधरत नाही, तुम्हाला खरंच सांगते. सकाळी अवना भाकरी दिली ना, त्याच्यासोबत मी ही माझी इथं भाकरी करून घेतली होती. आणि एका बाजूला आता भेंडी टाकते आणि इकडं लगेच चपात्या करायला घेते. आता भेंडीची भाजी ना इकडं मी परतून घेत होते आणि इकडं म्हटलं आपण चपात्या कराव्या. बारीक गॅसवरच आता करते आणि ह्याच्यावर झाकणमध्ये, आता झाकण जर झाकलं ना, तर खरं सांगते भेंडी चिकट होते. जर तुम्ही अशी जर झाकण काढून जर शिजवली ना, तर छान अशी ती मोकळी होते. पण इथं मला आता खरंच खूप घाई होते. म्हटलं चला झाकण मारते, म्हणजे पटकन भेंडी शिजेल आणि नंतर परत झाकण उघडं ठेवते आणि नंतर मग 5 मिनिटं तशीच ठेवली तरी ते चिकटपणा त्याचा जातो, असं नाही. आता इथं परत पीठ मी थोडंसं म्हटलं मळून घ्यावं आणि लगेच चपात्या करायला घ्यावं. पण फूड प्रोसेसरमध्ये जे पीठ मळलेलं असतं ना, ते खूप छान सॉफ्ट होतं असं.
त्याला काय परत मळायची गरज पडत नाही. पटकन 2 ते 3 मिनटात खरंच सांगते तुम्हाला छान पीठ मळलं जातं आणि त्याची सवय लागली ना, आता हाताने पीठ मळू वाटत नाही आणि ते पीठ हाताने पीठ मळलेलं आहे ना, ते आवडत पण नाही आहे. म्हणजे बघा ना, माणसाची जेवढी फॅसिलिटी असेल ना, तेवढा माणूस थोडं आळशी होत जातो. हे मात्र खरं आहे बरं का. आता इथं मला ना 2-3 चपात्या करून घ्यायच्या होत्या आदर्श आणि समितापुरत्या. कारण की एकदमच करून घ्यावं म्हटलं, कारण की आदर्श दुपारी येतो 2-2:30 वाजता. मग तो आले ना, आम्ही दोघं मिळूनच जेवतो आणि नंतर मग पुढची कामं एक करत राहतात. आजचं तुम्हाला ना दिवसभराचं जे रुटीन आहे ना, ते सगळं ए टू झेड मी तुम्हाला शेअर करणार आहे, की किती वाजता मी काय करते आणि किती टाईम मिळतो मला. आणि तुम्हाला सांगते आता हे जे शूट केलं आहे ना, हे शूट करत जर काम करायचं म्हटलं ना, तर अर्ध्या तासाच्या कामाला 1 तास लागतो, एका तासाच्या कामाला 2 तास लागतात. खरंच सांगते तुम्हाला. कारण की कॅमेरा सेट करा, हे करा, इकडे ठेवा, तिकडे ठेवा, करता टाईम जात असतो. आता इथं मी पटपट आता माझ्या चपात्या ह्या मोठ्याच असतात बरं का. मी काही छोट्या-छोट्या करत नाही, कारण की छोटं-छोटं करत म्हटलं कुठं ते भातुकलीच्या खेळासारखं खेळत बसायचं, म्हणून मी ना मोठ्या चपात्या लाटत असते. आणि इथं आता पटपट चपात्या लाटत होते. मधून ना मी खरंच सांगते टाईम देखील बघत होते. कारण की जर थोडंसं काय टाईम इकडे झाला आणि जर आपलं एखादं काम आपण बसलो की तसंच मोबाईल बघत बसलो ना, टाईम एवढा पुढं जातो ना, मग पुढची कामं तशीच पुढं ढकलले जातात, असं होतं. त्यामुळे एकदम काट्यावरच मला काम करावं लागतं आणि तुम्हाला दिसतही असेल मध्ये आधी मी घड्याळाकडे बघतच होते, की किती टाईम झाला. कारण की समिधाला ना क्लासला सोडवायलाही मलाच जावं लागतं आणि आणायलाही मलाच जावं लागतं. मग जायच्या अगोदर माझं देखील उरकलं पाहिजे, तिचं देखील सगळं उरकून द्यायला पाहिजे, असं असतं. आता इथं पटपट मी चपात्या करून घेते आणि आजचं हे सकाळपासूनचं संध्याकाळपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच एक लाईक करत जावा. जे नवीन असतील माझ्या चॅनलवर त्यांनी स्लाईस ऑफ लाईफला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर ना वेगवेगळ्या केकच्या छान रेसिपीसुद्धा मी शेअर करते. आणि डेली माझे व्लॉग शॉर्ट्स माझा डेली तुम्हाला बघायला भेटेलच आपल्या चॅनलवर. तर इथं ना आता सगळ्या चपात्या करून झालेल्या होत्या. मला काही जास्त चपात्या करायच्या नव्हत्या, 2-4च मी इथं केल्या. आणि चपात्या केल्या ना, हे पटकनचा जो कट्टा आहे ना, तो लगेच आवरते. कारण की तसंच राहिला ना, मग पुढचं काम काही सुधरत नाही आणि परत आवरायचं म्हटलं तर कंटाळा येतो. आणि तिला क्लासवरनं सोडून आलं ना, तोपर्यंत ना ते आले की परत पुन्हा तेच काम करायला नको वाटतं. चपाती झाली, भेंडीची भाजीही करून घेतली. पटपट आता म्हटलं कट्टा देखील सगळं व्यवस्थित लगेच क्लीन करून घ्यावा. आणि जे पोळपट बेलणं होतं ना, ते पटकन मी धुवून ठेवते. आता माझ्याकडं मावशी पण आहेत भांड्याला, पण म्हटलं उद्या आपल्याला संध्याकाळी पण ते सारखं लागतंच. मग मी जे आता जे सामान लागणार ना, ते छोटं-मोठं मी पटकन ते धुवून साफ करून लगेच ठेवत असते. म्हणजे कट्टा पण स्वच्छ क्लीन दिसतो आणि आपल्याला पण मग ते बघायलाही फ्रेश वाटतं. आणि ते बघूनच मग ना कधी-कधी मला टेन्शन येतं, की अरे हे काम राहिलं, ते काम राहिलं. म्हणून ज्याच्या वेळेस जे ते काम केलं ना, खरंच सांगते आपल्याला खरंच सोपं पडतं. आपण ॲक्टिव्ह पण राहतो आणि बघायला पण फ्रेश वाटतं, की चला हे काम झालं, निवांत पुढचं काम आहे, की लगेच मग ते डोक्यात येतं, असं होतं. आता कट्टा वगैरे क्लीन केला. हे करताच तुम्हाला सांगते मला 10, 10:15 वाजल्या होत्याच. माझी अजून देवपूजा राहिली होती. म्हटलं चला आता ना हे साफ करून ना मस्त अशी देवपूजा करावी. इकडं मी देवघर माझं सेपरेट केलेलंच आहे आणि देवघराची सुद्धा मी छोटीशी टूर ना आपल्या चॅनेलवर मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अजून तुम्ही कोणी बघितला नसेल तर मी त्याची लिंक मी खाली देते. नक्कीच तुम्ही ते चेकआउट करू शकता, की माझं देवघर कसं आहे, कुठल्या बाजूला ठेवलं आहे. मी छोटीशी म्हणजे मला जे माहिती आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले होते. आता इथं मी देवघर आधी स्वच्छ झाडून घेतलं आणि नंतरच मग देवपूजा करायला घेतली. देव सगळे मी नाही तर पाण्याने धुवून घेते अगोदर आणि नंतर त्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घेत असते. आता माझ्याकडे ना सगळे देव आहेत. आम्हाला ना कुलदेवी ही तुळजापूरची आई आणि कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे, तो आहे आम्हाला. तर इथं आता कॉटनच्या कपड्याने देव पुसून घेते. नंतरच मग त्याला हळदी-कुंकू लावते. काही देवांना हळदी-कुंकू लावते. आता स्वामींना हळदी-कुंकू चालत नाही, मग त्यांना ना मी चंदनाचा टिका लावत असते. शिवलिंगाच्या पिंडीवर सुद्धा ना हळदी-कुंकू चालत नाही, मग त्याला मी भस्म लावत असते. आता ही स्वामींची ना छान अशी मूर्ती ना मी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी घेतली होती बरं का. तेव्हापासून मी मग स्वामींचे सगळं षोडोपचार जो आहे ना ते करतच राहत असते.
आता इथं गणपती वगैरे आहे ना, ह्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि फुलवाल्याला मी सांगतच असते की रोज माझ्याकडे फुलं तुम्ही देत जावा म्हणून. मग त्यांनी ना आज सगळी फुलं नाही बघा अशी शेवंतीची ना पांढरी दिली होती. एवढे छान वाटत होतं ना, की म्हटलं आज अरे अरे सगळे आज पांढरी शुभ्र फुलं होती आणि देवारातसुद्धा खूप सुंदर दिसत होतं. आणि देवपूजा सकाळी सकाळी जर केली ना तर मग घर अगदी प्रसन्न आणि आपलं मनही प्रसन्न होतं. दिवस अगदी छान जातो. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडून भेटत असते. त्यामुळं ना देवपूजा केल्याशिवाय मला खरंच सांगते करमत नाही. मी रोज नित्यनेमाने देवपूजा करते, स्वामींची एक माळ जपत असते. त्यामुळं मनाला एकदम शांतता मिळते. आता देवपूजा झाली की लगेच म्हटलं चला आता लगेच मला म्हणजे टाईमच भेटत नाही बसायलासुद्धा आणि हे करायलासुद्धा. रोज आपण देवासमोर एक फळ किंवा खडीसाखर हे आपण ठेवायची देवांना. तसंच ठेवायचं नाही. पाण्याचं एक छोटंसं मी तिथं हे ठेवलेलं आहे गडवा तांबूलं आणि खडीसाखर किंवा फळ असेल ना त्याचा नैवेद्य मी देवांना दाखवत असते. देवपूजा झाली की लगेच समिधाला मी सोडवायलाही देखील इकडे आली. आता ती फेस दाखवत नाही कॅमेऱ्यासमोर म्हणून मी बॅक साईडने गपचूप हा कॅमेरा धरला होता. ही आहे माझी गाडी. यांना जे कोणी शॉर्ट्स बघत नसेल त्यांच्यासाठी. आता या गाडीनेच मी तिला सोडवायला जाते. 10 मिनिटाच्या अंतरावरच तिचा क्लास मी तिथं लावलेला आहे. तिला मी नित्यनेमाने रोज सोडवायला जाते आणि प्रत्येक महिलेलाही सांगेल मी की इंडिपेंडंट व्हा. आपण अवलंबून कुणावरच राहू नका. सगळं आलं पाहिजे आपल्याला. 4 व्हीलर असो, 2 व्हीलर असो, आपली स्वतःची कामं देखील आपण स्वतःच केली पाहिजे. म्हणजे कुणावर डिपेंड न राहता आपल्याला ते करता येतात. तिला सोडवून आले आणि आमच्या सोसायटीमध्ये ना रोज भाजीवाला येतात छोटा टेम्पो घेऊन. तर म्हटलं चला आता आलोयच आहे तर घरी जाता जाता काही छोटे मोठे भाजी संपल्या होत्या त्या म्हटलं घेऊन जाव्या. तर इथं मी काकडी गाजर हे सगळं घेऊन आले होते. समिधाला सोडून घरी आले आणि घरी येता येता भाजीवाला खाली सोसायटीमध्ये आला होता. तर त्याच्याकडून छान अशी भाजी घेतली. तर भाजीमध्ये मेथी, गाजर, काकडी, पुदिना आणि भोपळा घेतलेला आहे. तर आज डिटॉक्स वॉटर करणार होते. म्हटलं चला आता तुमच्यासोबत ते शेअरही करावं. आणि भाजी ठेवली आणि आता भाजी साफ करायचा मेथीची भाजी वगैरे काही मूड नव्हता माझा. आणि तुम्हाला सांगते सकाळी उठल्यापासून एवढी धावपळ होते ना खरंच पाणी पिलं जात नाही. मग मी शांत सोफ्यावर बसले आणि एक बॉटलने ना पूर्ण मी पाणी पिले. कारण की ना लक्षात असतं पाणी आता पिईल मग पिईल पण ह्या कामाच्या गडबडीमध्ये पाणी पिणं होत नाही. आणि प्रत्येक लेडीजचंही असंच असेल. तर तसं करू नका इग्नोर आपल्या बॉडीला. खरंच आपलं 3 लिटर तरी दिवसाचं ना पाणी आपल्या बॉडीमध्ये हे गेलं पाहिजे. आणि म्हणून मी इथे एक बॉटल भरून ना पूर्ण बसून शांत बसून ना ही पूर्ण बॉटल मी पिले. मला एवढी तहान लागली होती. एवढी धावपळ आणि एवढी वसवस असते काय सांगायचं. प्रत्येक आता सगळं काम करायचं म्हटलं ना घर पण आवरावं लागतं एवढं मोठं असल्यामुळं. पूर्ण बॉटल ना मी फिनिश केली ही. घर आवरणं बाकीची कामं आणि खाण्यापिण्याचे नखरे असल्यामुळं ना दिवस पुरत नाही असं खरं सांगायला. 2च मुलं आहेत पण त्यांचे वेगवेगळे ॲटम हे काय ते नाही ते हे करावंच लागतं. मग एवढं थकल्यासारखं होतं तिला सोडून आल्यावरनं आणि गाडी चालवूनसुद्धा. 10 मिनटं मी अशी सोफ्यावर पडले काहीही न करता रिलॅक्सपणे. म्हणलं थोडं 10 मिनटं पडावं. पाणी पिले होते आत्ताच आणि पडल्यानंतरच म्हणल्यानंतर पुढं मला खरंच काहीच काम करायची इच्छा नव्हती. पण म्हटलं चला रिलॅक्स व्हावं थोडंसं. आणि जेवण माझं बाकी होतं. सकाळी मी नाश्ता केलाच होता. म्हटलं आदर्श आल्यावर जेवण करावं. नंतरही काय मी रोज डेली एक शॉर्ट सोडत असते आपल्या चॅनेलवर. नक्कीच तुम्ही ते बघू शकता. मग तोच मी माझा दुसरा मोबाईलमधनं बघत होते की कसा झाला आहे काय. कधी आपण पण आपले व्हिडिओ बघतो की कसं झालं काय असं ते. नंतर मग आदर्श आला आणि जेवायला घेतलं. तर मी सकाळी तुम्हाला सांगते की ना भाकरी आणि दोडक्याची भाजी दिली होती ती घेतली. मुलांसाठी भेंडी बनवली होती ती घेतली आणि जेवणामध्ये सॅलड. अशा पद्धतीचा मी हा डाएट घेते. छान असं मस्त सोफ्यावर बसले. माझ्या शेजारीच आदर्श होता. पण मी कॅमेरा धरणारा पण तो म्हटला नाही मम्मी माझ्याकडं काही धरू नको. अजून मुलं कम्फर्टेबल नाही आहेत. हळूहळू होतील. ज्यावेळेस ते म्हणतील कॅमेरामध्ये घे त्यावेळेस मी नक्कीच घेईल. आणि असं गपचूप मी तुम्हाला ते दाखवतच असतात मुलं बॅक साईडनी. तर जेवण करून घेतलं आणि नंतर मग काहीही करायची इच्छा होत नाही. मग म्हटलं चला 2:30-3 वाजता निवांत असं थोड्या वेळेस पडावं म्हणून म्हटलं थोडंसं यूट्यूब चाळलं. यूट्यूब थोडंसं बघते आणि नंतर मग माझं काही एडिटिंगची कामं असतात ना ते सुद्धा मग एडिटिंग करत बसते. कारण की हाच टाईम असतो मला परत मग मिळत नाही. कारण की परत 5 वाजता मला समिधाला आणायला जावं लागतं. तर तेवढं करता थोडंसं एडिटिंग करता 4:30 वाजल्या आणि 4:30 वाजले. म्हटलं थोडंसं झोपावं पण झोप काय लागली नाही. एडिटिंग करतच बसले मी. म्हटलं पटकन उठून फ्रेश व्हावं आणि नंतर तिला आणायला जावं.
आता फ्रेश होईपर्यंत स्वतःचं आवरेपर्यंतच ना लगेच 5 वाजतात, खरं सांगते तुम्हाला. म्हटलं आता जाऊ द्या, तिला घेऊन आल्यानंतर मस्त अशी ब्लॅक कॉफी प्यावी. फ्रेश झाले आणि समिधाला आणायला मी चाललेले आहे आता तिला क्लासवरून. तिचा क्लास आता 5ला सुटतो आज, त्यासाठी चला भेटूया नंतर. खाली आले आणि पुन्हा एकदा याच गाडीने आता मी तिला घ्यायला जाणार होते. 5 वाजल्या होत्या, पण आता ना तरीसुद्धा 5-5:30च्या पुढं ना एवढं ट्रॅफिक चालू होतं ना, काय सांगायचं तुम्हाला. क्लासच्या ठिकाणी पोहोचले. ती आली होती, फ्रेंडसोबत काहीतरी बोलत होती, परंतु मी ना हळूच गाडीतूनच थोडंसं शूट केलं आणि तिला ते माहिती नाही. आता जी व्हाईट पॅन्ट घातली ती आहे माझी मुलगी समिधा आणि तिला तर माहिती नव्हतं मी शूट घेते म्हणून. ती तिच्या फ्रेंडसोबत बोलत होते. मी गाडीत बसूनच गपचूप असा कॅमेरा धरला होता. तिला घेऊन घरी आले आणि आज सगळ्यांना आता मस्त ब्लॅक कॉफी घेतली. मी तर ब्लॅक कॉफीच घेते, पण समिधा पण म्हणली मला पण मम्मी ब्लॅक कॉफीच कर. आणि आदर्शला देखील ब्लॅक कॉफीच घेतली, पण त्याला शुगर ॲड केली. मी काय माझ्या कॉफीमध्ये शुगर ॲड करत नाही. छान अशी तिघांसाठी मी ब्लॅक कॉफी बनवली. आम्ही तिघांनी मिळून ही कॉफी घेतली आणि हे घेता घेताच टाईम एवढा झाला की दिवस मावळला. आणि आजकाल आता काय झालेलं आहे, दिवस लहान झाला आणि रात्र मोठी असं म्हणतात, पण 6ला दिवस मावळतो. तर दिवस पूर्ण मावळलेला होता आणि ते नंतर म्हटलं चला आता लायटिंग पण लावून घ्यावी, म्हणून मी बाहेरची लाईटही लावून घेतली. आणि आता म्हटलं तिने संध्याला आपलं पूजा वगैरे करावी, तुळशीला दिवा अगरबत्ती लावावी, बाहेर देखील दिवा लावावा. तर इथं बघा हे करता करताच एवढा टाईम झाला. 10 मिनटं माझ्याकडे पुढं आहे, पण 6-10 झाल्या होत्या. आणि मग मी लगेच म्हणलं तुळशीला अगरबत्ती आणि दिवाही लावून घेतला. आणि बाहेर दारामध्ये सुद्धा मी रोज रांगोळी काढते आणि तिथं देखील मी दिवा लावून घेतलेला होता अशा पद्धतीने. आणि हे झालं की म्हटलं चला आता पुढच्या स्वयंपाकाला थोडंफार बघावं आणि परत संध्याकाळी मला जिमला जायचं असतं. मग इथं मी ना चपाती करायला घेतली आणि आता मुलांना पण आणि सगळ्यांनाच आम्ही चपाती करणार होतो. अहोंसाठी एक भाकरी सकाळचीच होती. मग इथं मी ना बघा वालाच्या घेवड्याची शेंगे ना ही भाजी केलेली होती आणि इकडे चपात्या करायला लागले होते. आणि स्वयंपाक करूनच मी इथं जिमला पोहोचले. आणि हेच असतं माझं रोजचं शेड्यूल. 7-7:15ला मी इथं जिमच्या इथं आले आणि मी इथं काही वॉर्मअप वगैरे केलं. नंतर जे वर्कआउट होता तो म्हटलं चला आता करावा. ही आहे आमची जिम. इथं मी रोज येते. सकाळचा टाईम मला भेटत नाही यायला, मग मी संध्याकाळचंच फिक्स केलं आहे. म्हणजे नाही संध्याकाळी ठीक आहे. आणि इथं मी बघा अशी सायकलिंग केली. बरेचसे इन्स्ट्रुमेंट इथं आहेत जिमचे, ते देखील मी करते. आपण जर महिलांनी सगळे जिम जर केली ना, कसं होतं 30 नंतर 35 नंतर आपलं शरीर हे थोडंसं कमजोर व्हायला लागतं आणि त्यामुळे जिम वर्कआउट थोडंसं केलं तर ते थोडंसं फिट राहतं. आपले हार्मोन्स आहेत ते बॅलन्स राहतात आणि फ्रेश वाटतं. पूर्ण थकवा निघून जातो. कामाचाही उत्साह वाढतो. याच्यामुळं ना खरंच सांगते, जिम करा, योगा करा, वॉकिंग करा, काहीही करा, पण महिलांनी 1 ते 1.5 तास ना आपल्यासाठी हे खरंच द्यायला पाहिजे. ते काय आपलं शरीर ना अगदी एकदम हेल्दी राहतं आणि फिट राहतं. आपले हेल्थ इश्यू वाढत नाही. यासाठी ना खरंच हे केलंच पाहिजे आणि याच्यासाठी आपण ना स्वतःसाठी आपला टाईम दिलाच पाहिजे. तर चला अशी होती माझी ही दिवसभराची ॲक्टिव्हिटी. मी तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रुटीन. तुम्हाला माझं कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका. स्लाईस ऑफ लाईफ या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही मात्र विसरू नका. असे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील, त्यासाठी चॅनेलशी कनेक्टेड राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत